मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्ही पोचलोय काडापूर मळ्या येथे आणि घरामध्ये साप आहे म्हणत आहेत. बघू कुठला साप मिळतोय तो. मित्रांनो बघू शकता इथं खाली साप गेलाय म्हणत आहे. मित्रांनो बघू शकताय भरपूरच मोठा असा हा घोणस जातीचा साप आहे. भरपूरच विषारी साप आहे आणि इथील माणसं म्हणत होती की त्यांच्या पायापासूनच गेलेला होता साप म्हणून. भरपूर विषारी साप आहे आणि जेणेकरून त्यांना काय इजा केलेली नाही हे सापाने, कारण भरपूर विषारी साप आहे हा. आणि बघू शकताय एकदम सावकाश असं जात आहे आणि सतत आता सध्यामध्ये घोणस सापच दिसत आहेत. बघू शकताय सेम अजगराच्या पिल्ल्यासारखं दिसतोय हा साप, परंतु घोणस साप आहे हा. त्याला इंग्लिशमध्ये रसल वायपर म्हटलं जातं आणि ह्याचप्रमाणे आमच्याकडं विषारी साप आढळणार त्यापैकी हा पण एक आहे. घोणस, नाग आणि मणियार ह्या जातीचे विषारी साप आमच्याकडं आढळून येतात. बघू शकताय ह्याची साईज भरपूर मोठी आहे. आणि विषारी साप असल्या कारणाने आम्हाला स्टिक वापरावं लागलं. अडचणीच्या जागेला देखील आहे खाली. मित्रांनो बघू शकताय कुठल्या प्रकारे चावण्याचा प्रयत्न करत आहे हा साप. भरपूर विषारी साप आहे आणि आता सतत हीच साप दिसत आहेत. शेतामध्ये देखील हीच साप दिसत आहेत. शेतकरी वर्ग व्यवस्थितरित्या बघून काम करावं. आणि त्याला व्यवस्थितरित्या आम्ही डब्यामध्ये पॅक करून झाल्यानंतर त्याच्या सुरक्षित जागेला आम्ही हा साप सोडू, जेणेकरून जिथं मानव वस्ती नाही तिथं हा साप सोडावा लागणार. विषारी साप आहे भरपूरच आणि हा साप चावल्यानंतर तुमच्या जवळच्या जवळ सरकार दवाखान्यामध्ये पेशंटला नेण्याचे करावे, कारण ह्याची लस तिथं उपलब्ध आहे. बाहेर टाकले डबीच्या खाली तोंड. आणि आमच्याकडे 3 साप विषारी साप आढळून येतात, जेणेकरून जास्त आमच्याकडे आढळून येणारे विषारी साप म्हणतात नाग, घोणस व मण्यार या जातीचे साप आमच्याकडं विषारी साप आढळून येतात. जरा जाऊ दे पुढे. आणि हा साप आम्ही व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करत आहोत आता बघू शकताय तुम्ही. आणि ह्याच प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमची नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. वरती खाली बसर येतो. व्यवस्थित या डब्यामध्ये पॅक करून झाल्यानंतर त्या सुरक्षित जागेला सोडू.
लय डेंजर होतं ते.